आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। जळगावच्या सराफा बाजारात सोने दराची विक्रमी उच्चांकी। सोन्याच्या दरात 7 दिवसात 3,500 रुपयांनी वाढ। सोन्याचा दर जीएसटी सह 1,04,300 रुपयांवर, तर चांदीच्या दरात 24 तासात 2,000 रुपयांची वाढ। कोरोनाच्या भीतीतून बाहेर पडलेल्या जगाला आता चिकनगुनियाचा वेढा। डासामुळे होणाऱ्या या आजाराचं सध्या जगभरात थैमान। 16 देशात सुमारे 2.5 लाख लोकांना लागण। आतापर्यंत 90 जणांचा मृत्यू। चीनमध्ये सर्वाधिक नागरिक बाधित। पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त ठरला। पंतप्रधान मोदींच्या हस्ते 10 ऑगस्टला ऑनलाईन उद्घाटन होणार। पुणे नागपूर मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार। देशात डीमॅट खात्यांची संख्या पहिल्यांदाच 20 कोटी पार। सीडीएसएल आणि एनएसडीएल कडून आकडेवारी जाहीर। 1 ते जुलै 2025 पर्यंत 16 कोटी डीमॅट खात्यांची सीडीएसएल कडे नोंद, तर एनएसडीएल कडे 30 जून 2025 पर्यंत 4.5 कोटी डीमॅट खाती। देशात 2 ऑगस्ट या एकाच दिवसात यूपीआयवरून तब्बल 70.7 कोटींहून अधिक व्यवहार झाल्याची नोंद। अमेरिकी लोकसंख्येच्या दुप्पट लोकांकडून एकाच दिवसात यूपीआय व्यवहार। एनपीसीआयने शेअर केली आकडेवारी। 2024 पर्यंत हा व्यवहार 100 कोटींपर्यंत पोहोचवण्याचं लक्ष्य। विद्यार्थ्यांच्या रिक्षाला दंड आकारल्याने शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर संतापले। गुजरातच्या जामनगरमधील वनतारा प्रकल्पात रेस्क्यू केलेल्या हत्तीणीवर उपचार सुरू। सध्या वनतारामध्ये 260 पेक्षा अधिक हत्तीणींवर उपचार। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना ठरली अनेकांसाठी मदतीचा हात। पुणे जिल्ह्यात 1 जानेवारी ते 31 जुलैपर्यंत जवळपास 6,395 जणांना लाभ। योजनेअंतर्गत पुण्यात 55 कोटी रुपये वितरित। रत्नागिरीत अर्ज पडताळणीचा 50,700 लाडक्या बहिणींना फटका। अर्ज बाद झाल्याने महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा नाही। जिल्ह्यातून 4,24,000 महिलांनी केला होता अर्ज।